विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या विषयासंबंधी परीक्षेची काय पद्धत आहे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. आपल्या तंत्र विषयाच्या परीक्षेची मूल्यमापन पद्धती आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. परीक्षेची रचना कशी आहे ते पहा. 1. लेखी पेपर. पेपर हा 80 गुणाचा बोर्डाचा असून याचे रूपांतर 30 गुणामध्ये केले जाते. प्रात्यक्षिक परीक्षा ही 30 गुणाची असते आणि ही राज्य बोर्डाकडून घेतली जाते. वार्षिक काम यामध्ये प्रात्यक्षिक वही पूर्ण करणे, त्यानंतर इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये तयार केलेले शीट पूर्ण करणे, यास 10 गुण आहेत. यानंतर प्रकल्प जो प्रोजेक्ट म्हणून आपण तयार करणार आहोत तो, त्यासाठी 10 गुण आहेत. हे प्रकल्प आणि वार्षिक काम यासाठी निदेशक आपल्याला गुण देत असतात. प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असताना प्रत्यक्ष निरीक्षण केले जाते. त्या निरीक्षणावरच काही तोंडी प्रश्न विचारले जातात आणि तोंडी परीक्षा घेतली जाते. या दोन्हीचे मिळून 20 गुण निदेशक आणि बाह्य परीक्षक हे देत असतात. यानंतर लेखी परीक्षेसाठी घटकानुसार म्हणजे आपल्या व्यवसायानुसार आपल्याला गुणांची विभागणी केलेली दाखवलेली आहे. यामध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग 20 गुणांची आहे. सांधकाम म्हणजे वेल्डिंग प्रोसेस ही आहे 20 गुणांची. पत्रे कारागीर या व्यवसायावर 20 गुणांचे प्रश्न विचारले जातील. यानंतर धातुकाम ज्याला आपण टर्निंग मटेरियल रिमूव्हिंग प्रोसेस यामध्ये 20 गुणांची परीक्षा घेतली जाते. या सर्वांचे मिळून 80 गुण होतात आणि याचे रूपांतर 30 गुणांमध्ये केले जाते. आता आपण बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षा कशी असते ते पाहू. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 3 तास वेळ आणि 30 गुण. यामध्ये आपण शिकलेल्या वर्षभरातील व्यवसायामधील एक प्रात्यक्षिक प्रत्येक विद्यार्थ्याला पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळ 3 तास असतो आणि 30 गुणासाठी हे प्रात्यक्षिक दिलेले असते. पहिले प्रात्यक्षिक जॉईनिंग प्रोसेसमध्ये असते. यामध्ये एक वेल्डिंगचा जॉब आणि एक पत्रे कारागिराचा जॉईनिंगचा जॉब असतो. याशिवाय आणखी 2 प्रात्यक्षिके दिलेली असतात. एक असतो मटेरियल रिमूव्हिंग प्रोसेस, यामध्ये टर्निंगचा एक जॉब असतो. त्यानंतर तिसरा जॉब असतो पत्रे कारागीर यामध्ये एक वस्तू बनवावी लागते. ती आपल्याला वार्षिक कामामध्ये झालेली असते, त्यामुळे आपल्याला प्रात्यक्षिक करणे सोपे जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला एक जॉब पूर्ण करावयाचा असल्याने प्रत्येकाला चांगली संधी मिळते. यातील पत्रे कारागिराचे जॉब हे गटामध्ये दिलेले असतात, त्यामुळे 3 किंवा 4 विद्यार्थ्यांमध्ये एक जॉब पूर्ण करावयाचा असतो. जॉब लॉट पद्धतीने दिले जातात, त्यामुळे प्रत्येकास वेगवेगळा जॉब येतो. वार्षिक काम. वर सांगितल्याप्रमाणे वार्षिक काम म्हणजे विद्यार्थ्याने शैक्षणिक वर्षामध्ये केलेल्या कामाची एक वही जे प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात असते ती पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी 10 गुण आहेत. प्रोजेक्ट वर्क हे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी, त्याला असलेला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला करावयाचे असते. तुम्ही कोणताही एक प्रोजेक्ट स्वतः बनवू शकता. विद्यार्थी आपल्या जवळच्या कोणत्याही एका कारखान्यास भेट देऊन त्याच्या उत्पादनावर लिखाण करू शकतो किंवा स्वतः एखादा प्रोजेक्ट बनवू शकतो. हे प्रोजेक्ट बनवण्यासाठी 3 किंवा 4 विद्यार्थ्यांचा गट करून बनवावेत. त्यासाठी 10 गुण दिलेले आहेत. आता आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहू. आपल्या विषयाचा बोर्डाचा अनुक्रमांक आहे 91. वेळ 3 तास, गुण 80. यामध्ये सर्व प्रश्न आवश्यक आहेत. आवश्यक तेथे आकृत्या काढायला सांगितलेल्या आहेत. ड्रॉइंगची पुरवणी ही मुख्य उत्तरपत्रिकेला पुरवणी म्हणून जोडावयाची आहे. यातील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागा. खाली दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द भरून अर्थपूर्ण विधाने पुन्हा लिहा. येथे खूप विद्यार्थी अशी चूक करतात की फक्त अंक टाकून त्या ठिकाणी उत्तर फक्त लिहिले जाते, वाक्य पुन्हा लिहित नाहीत. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी एक काळजी घेणे महत्त्वाचे आहे की पूर्ण वाक्य लिहिणे आवश्यक आहे. पहिल्या प्रश्नातील पहिला आकडा
सांधकाम पद्धती यामध्ये 2 प्रश्न आपल्याला मिळतील. यातील दुसरा आकडा पत्रेकाम म्हणजे पत्रे कारागिरासाठी असेल. तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न टर्निंग विभागावर विचारला जाईल. चौथ्या क्रमांकाचा इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी 2 प्रश्न विचारले जातील आणि 5व्या क्रमांकामध्ये सांधकाम म्हणजे वेल्डिंग विभागासाठी 2 प्रश्न विचारले जातील. यापैकी आपल्याला 5 गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. प्रश्न पहिल्यातील ब आकडा यामध्ये स्तंभ अ आणि स्तंभ बी मध्ये जोड्या जुळवायच्या आहेत. येथेही विद्यार्थी आकडे टाकून जोड्या जुळवतात. इथे तसे न करता शब्द अक्षरं ही महत्त्वाची आहेत त्या ठिकाणी ती लिहिणे आवश्यक आहे. येथे पत्रेकामासाठी 2 प्रश्न, धातुकामासाठी 1, इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी 2 प्रश्न आणि वेल्डिंग विभागासाठी 2 प्रश्न असतात. त्या प्रश्नातला तिसरा आकडा क खालील वाक्य चुकीबरोबर लिहा. या प्रश्नातही विद्यार्थी चुका करतात. त्या चुका म्हणजे वाक्य न लिहिणे, चूक बरोबर एवढंच लिहिणे, असे न करता वाक्य पूर्ण लिहून चुकीबरोबर लिहावे. यात सांधकाम विभागासाठी 2 प्रश्न असतात. इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी 2 प्रश्न, यामध्ये ॲटोकॅडवर 2 प्रश्न विचारले जातात. सांधकाम पद्धती 2 तिसरा प्रश्न, इंजिनिअरिंग ड्रॉइंग ॲटोकॅड 2 प्रश्न आणि धातू कातकाम यावर 1 प्रश्न चुकीबरोबरमध्ये विचारला जातो. पहिल्या प्रश्नातला ड प्रश्न, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. याला 5 गुण. यामध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंगवर 2 प्रश्न, सांधकाम पद्धती म्हणजे वेल्डिंगवर 2 प्रश्न, पत्रे कारागीर 1 प्रश्न, धातू कातकाम म्हणजे टर्निंगवर 1 प्रश्न आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगवर 2 प्रश्न असतात. प्रश्नपत्रिकेतील दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही 4 प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यास 12 गुण आहेत. आपल्याला त्यापैकी 4च प्रश्न सोडवायचे आहेत. सांधकाम पद्धतीसाठी 4 प्रश्न, पत्रकामासाठी 2 प्रश्न, धातुकामासाठी 2 प्रश्न असतात. प्रश्न तिसरा आहे, खालीलपैकी कोणत्याही 4 प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. सांधकाम विभागासाठी 4 प्रश्न, पत्रेकामासाठी 2 प्रश्न, धातुकामासाठी 2 प्रश्न. या प्रश्नालाही प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. वरील दोन्ही प्रश्नांपैकी आपल्याला जे प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी किमान 4 ओळीची मुद्देसूद उत्तरे अपेक्षित आहेत. आता प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. येथे आपल्याला किमान 5 ते 6 ओळीमध्ये उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे, कारण या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आहेत. यात सांधकाम विभागासाठी 4 प्रश्न, पत्रेकामासाठी 1 प्रश्न, धातुकामासाठी 1, इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी 2 प्रश्न असतात. यामध्ये दिलेल्या ड्रॉइंगवर काही प्रश्न विचारलेले असतात. प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर याचा अर्थ आपल्याला विस्तृत उत्तरे लिहावी लागतील, कारण प्रत्येक प्रश्नासाठी 4 गुण आहेत. यामध्ये पत्रेकामासाठी 1 प्रश्न, सांधकाम पद्धतीसाठी 2 प्रश्न, धातुकामासाठी 1 प्रश्न, इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी 4 प्रश्न आहेत. पैकी इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये ॲटोकॅडसाठी 2 प्रश्न आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी 2 प्रश्न. येथे आपल्याला ड्रॉइंग काढणे अपेक्षित आहे. आता पाहूया प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. येथे 2 प्रश्नासाठी 12 गुण आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 6 गुण आहेत. येथे इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी 4 प्रश्न असतात आणि पत्रेकामासाठी 1 आणि धातुकामासाठी 1. यापैकी आपल्याला 2च प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्नपत्रिका जरी मोठी दिसत असली तरी प्रत्यक्ष लिखाणकाम हे 3ऱ्या प्रश्नानंतरच सुरू होते. यामध्येही ड्रॉइंगचा भाग जास्त असल्याने प्रत्यक्ष लिखाण हे कमी असते. नियमित अभ्यासाने आपण यामध्ये चांगले गुण प्राप्त करू शकतो.